एक आपले 2 मित्र आहेत हां. हो. आणि एकाचं नाव आहे संतोष, हं, दुसऱ्याचं नाव आहे सूरज. हं. आणि ते अगदी तुझ्याच जाम समर्थ गावात राहतात. बरं. हां, हो, हो, जालन्याच्या जवळ हो, मराठवाड्यात. हो. हं. आणि दोघांच्या शेतामध्ये, मळ्यामध्ये फक्त बांधाचं अंतर आहे. आणि दोघेही पिढ्यानपिढ्या परंपरागत शेती करतायत. हो, हो. ठीक आहे. हां. हं. आता ह्या दोघांच्या वरती तू म्हणालास तशी सगळी परिस्थिती आली आहे. हं, हं. हो, भाव पडले आहेत, हो, माल उठत नाहीये. हो, दोघांची फुलाची शेती आहे असं समजू आपण. हो, आणि फुल शेती करतायत, गुलाब लावतायत, पण आता गुलाब उठतच नाहीये. हां. हो, तर या कोरोना काळामध्ये फुलांची आवक हो, जरी हो, किती असली तरी लोकं घेत नाहीयेत, हो, समारंभ होत हो, नाहीयेत, काही हो. नाही. आणि आपल्याला आता काय करायचंय, की या वेळेला संतोषच्या डोक्यात काय चाललंय हं. आणि संतोष काय बोलतोय? हं? हो, हो. आणि सूरजच्या डोक्यात काय चाललंय हं, आणि सूरज काय बोलतोय? हं. हं. हो. पहिल्यांदा संतोष व्हायचायस बरं का. म्हणून तुला मी हा वेश देतोय बघ. आहेरच झाला. आहेरच झाला. काय लाज नाही राहिली आता शेतीत. सोनं जरी लावलं तरी त्याला गोंडा कर्जाचाच यायला लागलाय. पिढ्यानपिढ्या शेती करीत आलो. किती वर्ष झाली गुलाब लावतोय. काही बाहेर तर मागं काही पडलं तर नाही. जमीन निजूर झाली. बरं आलाय माल तर तो बी एक्सपोर्ट क्वालिटीचा नाही. बाहेरच्या मार्केटमध्ये ह्याला कोणी विचारित नाही. जवळच्या मार्केटमध्ये न्यावा, तर ते लोकाला ते गुलाब घेणं म्हणजे काही विशेष वाटतच नाही. केव्हा दिवाळी, केव्हा ते कोणचे व्हॅलेंटाईन आणि ते कोणचे डे यायचे. तेव्हा त्याला केव्हातरी मार्केट, तवरूक आपल्या इथं माल राहत नाही. खताचे भाव वाढीतं, फवारणीच्या औषधाचे भाव वाढीतं. त्या रोगायला बी त्या औषधानं बी काही होईना. सगळे लाईट बिलाचे भाव वाढे, सगळे भाव वाढले तर आणि बाहेर काही निघत नाही. काही लावून पाहिलं तर काही फरक पडायना. कदर आलाय. ह्या 2-4 वर्षात तो म्हणजे आलं तर काही नाही, पण गेलं. बायकोच्या गळ्यातलं सगळं गेलं. त्यापेक्षा नाही केलेली बरी आहे खरं तर शेती. आपलं काही डोसकंच चालत नाही. राजू, संतोषचं जे भावदर्शन आता आपण पाहिलं. हो. हं. त्याचा जो सेल्फ टॉक, त्याचं स्वगतच त्याने आपल्या समोर मांडलं. हो, हं. हो. त्यातून कुठल्या-कुठल्या भावना दिसल्या रे आपल्याला? निराशा दिसली पहा. खूपच सगळ्यात जास्त म्हणजे निराशा. निराशा दिसली. हो, हो. भावनिक दृष्टीने तो एकटा पडलेला दिसला. हो, हो, हो. आणि आणि ते सगळं आतल्या आत काहीतरी असं चाललंय त्याचं. चाललंय. हं. म्हणजे त्याचं एक खच्चीकरण झालंय. हो, हो, भविष्याबद्दल चिंता आहे, हो, हो, आशा काहीच नाही. हो. त्याचा भरोसाच उडालाय सगळा. भरवसाच सगळा उडालाय. हो, हं. हो. असा आपला हा जो संतोष आहे, हं, 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 हा संतोष हं, या परिस्थितीचा सामना हं, हं. खूप काळ काही करू शकेल हो. असं आपल्याला वाटत नाही नाहीये. वाटत. हो, हं. हो, आपण संतोष ही एक व्यक्तिरेखा पाहिली. हो. संतोष ही एक भूमिका पाहिली. हं, आता आपण बांधाच्या पलीकडे असलेल्या हं. सूरजकडे जाऊया. म्हणजे सेम व्यवसाय आणि तेच करणारा. एकच जमिनीचा फक्त वाटणी झालेला तुकडा आहे. वेगळा. हो. जमिनीचा पोत बी तसाच सारखाच आहे त्या दोघांचा. हो. नदीच्या कडीला एकाचं इकडून आणि एकाचं इकडून शेती आहे. हो. आणि सूरज जो आहे ना, हं. त्याची पण परिस्थिती हीच आहे. हो, हो, हो. फक्त सूरजचा सेल्फ टॉक म्हणजे स्वगत हं, हं, हे संतोषपेक्षा वेगळं आहे. हं, हं, हं. हं. हो. तेव्हा आता दुसरी जबाबदारी मी तुला देतो, हं, हं. की आता तू सूरज होणार आहेस. काहीतरी गडबड आहे. कुठं कुठंतरी मिस्टेक व्हायला लागली. नाहीतर शेती एवढी धोका नाही देत. कारण एका दाण्याची 1000 दाणे करण्याची क्षमता आहे. म्हणजे एवढं तर कुठंच होत नाही. म्हणजे बँकेचा सुद्धा एवढा व्याजदर नाही. काहीच नाही. म्हणजे अगदी सट्ट्यावर सुद्धा नाही. म्हणजे सट्टा हा शब्द आपल्या सारख्या शेतकऱ्यांनी वापरू नये. पण त्याच्यावर सुद्धा नाही. म्हणजे एका दाण्याची 1000 दाणे करण्याची क्षमता आहे. काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागलाय. मग आपण असं म्हणतो की
म्हणजे कुळातल्या कुळात लग्न करू नये, जेणेकरून मग ते दोष त्या पुढच्या अपत्यामध्ये येते. कदाचित शेतीचं तसं तर व्हायला नसेल ना, की इतक्या वर्षानं ते सारखा गुलाब घेऊ त्याच्या क्वालिटीमध्ये काहीतरी थोडासा डलनेस आला असेल, काहीतरी झालं असेल. नाहीतर मग एकच पीक आपण सतत केल्यामुळं मग ती जमीन पण निजोर झाली असेल, खताचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. बहुतेक मिस्टेक आपल्यामध्येच असणार आहे. तसं मी म्हणजे कृषी संबंधित साहेबाला बोललो, तर ते मला म्हणले होते की आंतरपीक करून बघा, नाही तर मग पीक पालट करून बघा. असं पप्पांना पण म्हणलंय. आता कसं आहे, जुने माणसं एका झटक्यात तशी काही बदलत नाहीत. थोडंसं त्यांचं पण थोडंसं मन जर राखलं आणि प्रयोग करून बघितला तर काय व्हायला लागलं. येरी तर 4 वर्ष सतत फसत आलोतच ना आपण. बघू एकदा, अजून एकदा जर डावावर लागता आलं तर बघू. जिप्सन लावून बघू, जमलं तर जमलं. आणि मग भाजीपाला जर समजा केला टप्प्याटप्प्यानं, तर फुलं पण फुलाच्या वेळेला येते ना. व्हॅलेंटाईन डे, ते कुठले ते प्रपोज डे, तशा डेच्या टायमाला जर फुलं बिलं आले तर मला वाटतं की ते जमन. कारण लॉकडाऊन काही एवढे दिवस राहणार नाही. आणि प्रेमाला कसलं लॉकडाऊन आलोय हो, प्रेमाला नसतंय लॉकडाऊन. ते कुठून पण घेऊ शकतात आपल्याला. आपल्याला चांगलं मार्केटिंग पण करता येईल. पण थोडंसं पीक पालट करून बघू. बँकाला जर आपण म्हणलं सांगितलं ना, जर आपलं प्रामाणिकपणे जर सांगितलं, तर मला वाटतं की ते सुद्धा आपल्याला एवढंच मदत करते. शेवट शेती आहे ना, म्हणजे आपल्यावर नुसतं थोडंच द्यायचं, आपल्याला शेतीला पाहून देणार ते. प्रयत्न करायला हरकत नाही. ठीक आहे, लागू अजून एकदा जरा डावावर. जमलं तर जमलं, जमलं नाही जमनच. सूरज आणि त्याचा सेल्फ टॉक, त्याचे विचार आपण आता बघितले. संतोष हा निराशावादाकडे झुकलेला आणि सूरज हा आशावादी आपल्याला दिसला. नक्कीच. अजून तुला दोघांच्या मध्ये काय फरक दिसतात? म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीमध्येच फरक जाणवला मला त्यात. जाणवला ना? हो. हां. मग मला असं जाणवत होतं, की जरी सूरज हा आशावादाने विचार करत असला, तरी त्याला वास्तवाचं भान आहे. हो, हो, हो. म्हणजे जो सगळं बोलतोय ते रियालिटीतलं बोलतोय. हो. त्याची एक मनाची तयारी झाली आहे, की एकाच मार्गावरून जात राहिलोय आपण आणि त्याच्यात तोटा होतोय. हे दिसतंय. तर मला काय चुकतंय हे शोधलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये शोधक वृत्ती आहे, अभ्यासू वृत्ती आहे. आणि महत्वाचं मला जाणवलं, की सूरज हा परिस्थितीवरती बिल टाकून मोकळा होत नाही. बिल फाडत नाही परिस्थितीच्या नावानं. हो, आपल्याकडे ती लय सवय असते, कोणाच्या तरी नावानं खापर फोडून द्यायचं. बस. आणि कुणी नाही मिळालं तर देवाच्या नावानं, नाही तर दैवाच्या नावानं, नशिबाच्या नावानं. तर तसा काही आपल्याला सूरज दिसला नाही. आणि सूरज समस्या काय आणि त्याच्यावरती माझ्या हातात असलेले पर्याय काय. म्हणजे तो म्हणाला आंतरपीक, पीक पालट. त्याच्यानंतर तो तज्ञांच्याकडे जातोय, सल्ला घेतोय, येणाऱ्या अडचणी काय आहेत याचा विचार करतोय, की आपले वडील आहेत ते कदाचित परंपरागत विचाराचे असतील, विरोध करतील, तर तो लक्षात घेऊन त्यांच्याशी कसं बोलायचं हे सुद्धा तो डोक्यामध्ये घेतोय. म्हणजे आपलं अष्टावधानी असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर.